साऊंड थेरपी मी इथं किचन घेतलेले आहेत आणि असेच अनेक प्रकारचे युनिक गोष्टी आहेत तिकडे जे तुम्ही बघू शकता। मोस्टली मुन्नारला शॉपिंग करा आणि संपून टाका, राहील छोटा मोठा गोष्टी ते तुम्ही कोचीमध्ये करू शकता। हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द केरला सिरीज। सो आज आम्ही चाललेलो आहोत कोचीला, कोची एक्सप्लोर करणार आहोत। तिथे मॉलमध्ये जाणार आहोत आणि काय शॉपिंग करायची असेल, काय काय खरेदी करण्यासारखं ते सगळं तुम्हाला दाखवणार आहे। मित्रांनो, आता आम्ही डच पॅलेसमध्ये गेलो होतो। ॲक्च्युली तिथे व्हिडिओज अलाउड नव्हते, सो फोटोजच काढलेले आहेत। नॉर्मल मी व्हिडिओसुद्धा क्लिक केलेले आहेत। असा खूप छान असा आर्ट आहे आतमध्ये। नंतर राजा महाराजांचे वेपन्स आहेत आणि त्यानंतर त्यांच्या पालख्याज आहेत। असं खूप काय आहे आतमध्ये, तर तुम्हाला आता बघायला भेटेल। वा, हे बघा मस्त पक्षी उडत आहेत। आणि मित्रांनो, डच पॅलेसच्या जस्ट बाहेर आलात ना, तर इकडे तुम्हाला काही शॉपिंग करायचे असतील ते बघा, असं शॉपिंगसाठी आहे अवेलेबल सगळा। आणि इकडे गाईड वगैरे भेटतात, म्हणजे तुम्हाला आतमधली इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्हाला गाईड भेटतील इकडे। आणि इकडे सगळं शॉपिंग लेणं आहे सगळे या साईडला। नहीं, वो रखने का किधर, वो अभी लेके जा ऐसे मार के। साऊंड थेरपी। सो आम्ही इथं किचन घेतलेले आहेत आणि असेच अनेक प्रकारचे युनिक गोष्टी आहेत तिकडे जे तुम्ही बघू शकता। हे सगळं साऊंड थेरपी आहे, साऊंड थेरपी। हे आपण लहानपणी गेम खेळायचो ना, ते हे बघ, हत्तीच्या आतमध्ये हत्ती करलाय हवा आतमध्ये। तर आता आमची शॉपिंग झालेली आहे आणि गरमी इथे खूप आहे, त्यामुळे आईस्क्रीम घेतलेली आहे। आणि तुम्हाला बोटिंग वगैरे हवी असेल तर ह्या साईडला पण बोटिंगची आहे सोय आहे। खूप छान शॉपिंगसाठी काय आहे, बॅग्स किचन्स। आणि ॲक्च्युअली तुम्हाला शॉपिंग करायची असली ना तर धोती घेतली, हां, आणि शॉपिंग लुंगी घेतले आणि तिकडे जायचं आहे। थोडा हरवल्यासारखा झाला आम्हाला, कारण की शॉपिंग करता खूप पुढे गेलो। ते शॉपिंगबद्दल बोलत होतो ना, तर टेकडीला नाही आहे शॉपिंगचा। टेकडीला नॅशनल पार्क असल्यामुळे तिथे शॉपिंगचं काही आहे नाही। आणि दुसरं काय आहे, एलिपीला तर हाऊसबोट आहे, एलिपीला पण नाही तुम्ही करू शकत। तर मुन्नार आणि कोचीमध्ये शॉपिंग होणार, दोन ऑप्शन आहेत। तर मुन्नारला तुम्हाला चहा वगैरे घ्यायची असेल तर मुन्नारला भेटेल। मोस्टली मुन्नारला शॉपिंग करा आणि संपून टाका, राहील छोटा मोठा गोष्टी ते तुम्ही कोचीमध्ये करू शकता। सो जसं मी तुम्हाला मागाशी बोललो डच पॅलेसबद्दल, सो हा बघा, हा डच पॅलेस आहे आणि इथे खूप अशा वस्तू ठेवलेल्या आहेत जुन्या आणि खूप छान आणि खूप सुंदर वस्तू आहेत। तुम्ही इथे पेंटिंग बघू शकता, ही रामायणाची पेंटिंग आहे, पूर्ण रामायणाची स्टोरी लिहिलेली आहे इथे। आणि अशा अनेक प्रकारच्या पालख्याज आहेत, नंतर शस्त्र आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, आणि पूर्ण हिस्टॉरिकल हा पॅलेस आहे। इथे खूप साऱ्या अशा हिस्टॉरिकल माहिती, स्टॅम्प्स, कॉईन्स, अनेक प्रकारचे शस्त्र, नंतर खूप जुन्या अशा वस्तू होत्या। हे सगळे काय तुम्हाला इथे बघायला भेटतील। इथं हा पूर्ण केरळ स्टेटचा मॅप आहे, केरळ स्टेटबद्दल माहिती आहे, कोचीबद्दल माहिती आहे, कोचीचे कॉईन्स आहेत आणि इथले जे राजा झाले होते तिथली त्यांच्याबद्दल माहिती इथे सगळी दिलेली आहे। इथे तुम्ही नक्की व्हिजिट करा, एकदा तुम्ही कोचीमध्ये व्हिजिट कराल, खूप येतात इथे, खूप लोक असतात, तुम्ही बघू शकता इथे किती गर्दी आहे। सो तुम्हाला इथे सगळी माहितीसुद्धा भेटेल आणि कुठले राजा झाले होते त्यांच्याबद्दलसुद्धा इथे माहिती आहे सगळी। सो हा असा पॅलेस होता, खूप सुंदर पॅलेस होता। सो पॅलेस जो आहे तो पोर्तुगीज एम्पायरने बनवला होता आणि गिफ्ट दिला होता कोचीच्या किंगडमला। सो हा अशा प्रकारे पॅलेस आहे, तुम्ही फोटोज आणि व्हिडिओ थ्रू बघितलाच असेल। सो मला जसं जमला, जसं व्हिडिओ काढायला आणि फोटोज काढायला, तसं मी शूट केला। इथे ॲक्च्युली व्हिडिओज अलाउड नव्हत्या,
फोटोज अलाउड होते. सो मी फोटो शूट्स केले आणि नॉर्मल जेवढे जमलं तसं व्हिडिओ शूट करून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. सो आय होप सो तुम्हाला इथल्या सुंदर अशा पेंटिंग आणि वेगवेगळे वस्तू इथे ठेवल्या तुम्हाला बघायला भेटल्या असतील आणि व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. परत एकदा भेटूया नवीन व्लॉगमध्ये. तर नवीन व्लॉगमध्ये आपण जाणार आहोत कोची मॉलमध्ये. मॉलमध्ये खूप काय धमाल केलेली आहे. हे मस्त आहे ना हॉटेलचं. शॉपिंग करून आलो आणि गर्दी बघा. नशीब मगाशी लवकर आलो आम्ही.